कृष्ण भगवान की जय। आपला हा भागवत कथेचा 7वा दिवस, कथेच्या सांगता समारोहाची कथा। 7व्या दिवसाच्या कथेचा दुसरा भाग। आज आपल्या कथेचा इथं समारोह होईल, सांगता समारोह। कथेचा समाप्ती आज इथे होईल। श्रीमद भागवताचा महिमा अत्यंत उत्तम आहे। तो महिमा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचारूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, जरी वनिरेणू आठवी वत्स नित्य। जननी करी कामे बालका पाचिचित्त, तदुपरी गुरुमाये लेपुरा ठेवी प्रेम। श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मध्ये नकळे अज्ञान मेले करू, घाली गे मम प्रेम पाकर सदा दूरी नको वेधरू। प्रेमे बात मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराजयानी तुम्हा माझे आसो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। कालच्या कथेत आपण श्रीकृष्ण परमात्माचं निजधामी गमन आणि परीक्षिताची मुक्ती हा कथाभाग पाहिला। श्रीमद भागवताचा महिमा एकदा सनत कुमारांनी नारदाला सांगितला। आपण थोडं भागवत महात्म्यावर चिंतन करणार आहोत। ते म्हणाले, या कथेत जो आनंद मिळतो तो ब्रह्मांडापेक्षा श्रेष्ठ आहे, ब्रह्मानंदापेक्षा श्रेष्ठ आहे। आणि म्हणून भागवत पुराण अर्वाचीन असली तरी अन्य पुराणाच्या मानाने त्याची लोकप्रियता जास्त आहे। परीक्षिताला 7 दिवसात मुक्ती मिळाली, तशी सद्गती भाविक श्रोत्यांना प्राप्त व्हावी हा या ग्रंथाचा हेतू आहे। आता मुक्ती मिळणं म्हणजे मोक्ष मिळणं, मोक्ष म्हणजे परीक्षिताच्या मोहाचा क्षय झाला। असं हे भागवताचं ज्ञान, भागवत कथामत श्रवण करून तुमचा आमचा देखील मोहाचा क्षय होऊ शकतो। आणि मोहाचा क्षय म्हणजे मुक्ती। हा मोहाचा क्षय होण्यासाठीच भागवत आहे। भागवतातलं सगळं तत्त्वज्ञान त्यासाठी की भागवतातलं आम्ही तत्त्वज्ञान पाहिलं की ज्यावेळेस अवधूतानं यदुवंशाच्या यादव राजाला ती 24 गुरु सांगितले, तिथंच त्यांनी सांगितले की कशा रीतीनं तुम्हाला
हा मोह नाहीसा करता येतो. या 24 गुरूंचं तत्त्वज्ञान जर आम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न केला, भागवताच्या कथेमधल्या प्रत्येक कथेमधला काही भाग जर आम्हाला अनुभवता आला आणि तो आमच्या आचरणात आला, तर निश्चित आम्ही सुखी होऊ. या 24 गुरूचं तत्त्वज्ञान जरी आम्हाला अंगीकारता आलं आणि आमच्यामधला मीपणा अहंपणा नाही झाला, आम्हाला विषयाबद्दलची आमची आवड नाहीशी झाली, संपलं. विषयाची आवड नाहीच होणं म्हणजे विषय वासना नष्ट होणं म्हणजेच मोहाचा क्षय होणं, आणि मोहाचा क्षय म्हणजे मुक्ती. तर मोहाचा क्षय होण्यासाठी हे श्रीमद भागवत कथा आहे मला, आणि म्हणून या ग्रंथाला अपार लोकप्रियता जास्त मिळाली बघा. कारण भक्ती मार्गाचा हा ग्रंथ आहे. उत्तम रीतीनं भक्तीचा मार्ग या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेला आहे. भागवत ग्रंथ हा प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गाचा आहे. खरं म्हणजे हा ग्रंथ भक्ती ज्ञान वैराग्याचं त्रिवेणी संगम हे भक्तीचं शास्त्र आहे. परमार्थात 2 भाग आहेत, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग. यातील निवृत्ती मार्ग थोडा अवघड आहे. ज्ञानमार्गानं हिमालयात जाऊन योगी ज्ञानी संन्यासी तपाचं आचरण करतात, तपश्चर्या करतात, देहाला त्रास देऊन घेऊन भगवंताच्या अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हा मार्ग ज्ञानियासाठी, निवृत्ती मार्गाच्या लोकांसाठी उत्तम आहे. हा मार्ग सर्वसामान्य प्रपंचिकासाठी अवघड आहे. गृहस्थाश्रम करणाऱ्यासाठी अवघड आहे, तुमच्या आमच्यासाठी अवघड आहे. त्याकरता भागवतानं प्रपंचिकासाठी सोपा प्रवृत्ती मार्ग सांगितला आहे. या प्रवृत्ती मार्गात भक्तीने ज्ञान वैराग्य मिळवून भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेता येतो. म्हणून प्रपंचिकासाठी भागवताने ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्ग सांगितला, जो अत्यंत सोपा आहे, ज्यात संसार करून परमार्थ प्राप्त करून घेता येतो. न लागती सायाचा जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. शबरी सतत रामाचं चिंतन करत होती. तिला वनात जाण्याचं काम न पडता, वनात न जाता प्रत्यक्ष रामप्रभू तिच्या घरी आहे. गोपींनी घरदार सोडलं नाही आणि घरचा कामधंदा सोडला नाही, तरी पण त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं. रानावनात जाऊन योगी जपी तपी ज्ञानी यांना जे आनंद मिळतो, तो आनंद संसारिकांना घरी राहून जर श्रीमद भागवताचा अभ्यास केला तर तो आनंद तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून लक्षात घ्या की भागवत हा ग्रंथ प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा समन्वय साधणारा ग्रंथ आहे. प्रपंचकासाठी अत्यंत उत्तम ग्रंथ आहे. निवृत्ती मार्ग म्हणजे ज्ञानावरची, म्हणजे सुळावरची पोळी आहे, परंतु भक्तीचा मार्ग हा त्यापेक्षा अत्यंत सोपा आहे, आणि तो भागवतानं दाखवला. निवृत्ती मार्गाने वनात राहून शंकराचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य आदी योगीजन मुक्त झाले. आणि भागवतामध्ये असं वर्णन आहे की ग्रहस्थाश्रम करून, संसार करून देखील अनेक संत मुक्त झाले. हे सगळे संत ग्रहस्थाश्रमी होते बघा. तुकाराम महाराज घ्या, एकनाथ महाराज घ्या, गोरोबा काका घ्या, चोखा मेळा घ्या. उत्तम प्रपंच केला, परमार्थ प्रपंच नेटका केला आणि परमार्थही उत्तम केला, आणि ते मुक्त झाले. म्हणून गृहस्थाश्रम वाईट नाही. गृहस्थाश्रम करून प्रवृत्ती मार्गाच्या माणसांना कशा रीतीनं प्रपंच करून तुम्हाला मुक्त होता येईल याचं ज्ञान आम्हाला श्रीमद भागवतातून कळतं. असा हा श्रीमद भागवत ग्रंथ. ज्यावेळेस परीक्षिती शुकाचार्यांना सांगण्यासाठी सभेमध्ये आले आणि स्वर्गातल्या देवांना कळालं की आता परीक्षिताला शुकाचार्य कथामृत देणार आहे. मग स्वर्गातले देव स्वर्गातलं अमृत घेऊन आले शुकाचार्यांकडे. देव शुकाचार्यांना म्हणाले
की हा अमृत तुम्ही परीक्षिताला द्या, तो अमर होईल, त्याला स्वर्गात स्थान मिळेल, आणि भागवत कथामृत त्याच्या बदल्यात आम्हाला द्या. शुकाचार्य म्हणाले, तुमचं हे स्वर्गाचं तुम्ही दिलेलं अमृत कथा जे हे किती काळ टिकणार आहे? तो याने अमर होणार आहे का? परीक्षिती, जोपर्यंत त्याचं पुण्य आहे तोपर्यंत तो स्वर्गात राहील. पुण्य संपल्यानंतर तुम्ही त्याला खाली पाठवणार, म्हणजे त्याला मृत्यू लोकातच यावं लागेल. कारण स्वर्गामध्ये मुक्ती नाही, मुक्तीचा सोहळा तिथे नाही आहे, तिथं मोक्ष प्राप्त होत नाही. आणि म्हणून परत भूतलावर यावं लागेल. म्हणून तुमचं जे हे अमृत आहे, हे अमृत फसवं आहे, हे अमृत नको आहे. हे अमृत काच आहे? तर श्रीमद भागवत कथामृत हे रत्न आहे. ज्या भागवत कथामृताच्या श्रवणानं माणसाच्या मनातले विकार नाहीच होतात, अहंपणा नाहीच होतो, विषय वासना नष्ट होतात, मोहाचा क्षय होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. पण स्वर्गातील अमृतानं नाही होणार. स्वर्गातील अमृतानं पुण्य आहे, तो पण स्वर्गाचं सुख तुम्हाला प्राप्त करून घेता येईल, मस्त मजा आनंद करता येईल, गंधर्वाचं गाणं ऐकता येईल, अप्सरांची नृत्य पाहता येतील, सगळं काही तिथे तुम्हाला दुःखाचा लवलेश नाही, सगळा उपभोग घेता येईल, आनंद होईल. परंतु नंतर पुण्य संपल्यानंतर भूतलावर यावंच लागेल. स्वर्गात काही तुम्हाला मोक्ष किंवा मुक्ती मिळणार नाही. आणि म्हणून या स्वर्गातील अमृतापेक्षा भागवत कथामृत अनमोल आहे. जर ते जर अमृत काच असेल तर भागवत कथामृत रत्न आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून देव अमृत घेऊन आले होते, परंतु शुकाचार्याने त्यांना कथामृत दिलं नाही. जेव्हा ही बातमी आमच्या ब्रह्मदेवांना कळाली, ही घटना, त्या ब्रह्मदेवांना देवाने सांगितलं की आम्ही गेलो पण आम्हाला नाही मिळालं. मग ब्रह्मदेव म्हणले, खरंच श्रीमद भागवत एवढं श्रेष्ठ आहे का? सत्य लोकांमध्ये त्यांनी भागवत आणि अन्य मुक्तीचे सगळे साधने या दोन्हीची तुलना केली, तराजूत घालून तुलना केली. तेव्हा भागवताच्या तुलनेच्या मानानं अन्य सगळे साधनं कमी वजनाची भरली. आणि तेव्हा त्यांनी निर्णय दिला की कलियुगात भागवत श्रवणाने वैकुंठ प्राप्ती होते, मोहाचा क्षय होतो, मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे काही नाही तुमच्या मोहाचा क्षय. भागवत कथा ऐकून आमच्यामधला मोह, आमच्यामधली वासना, आमच्यामधली माया, आमच्यामधली आसक्ती नष्ट होते. हा मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष, आणि आम्ही मोक्ष मार्गाला लागतो. श्रीमद भागवत हा ग्रंथ स्वतः भगवान नारायणाचं स्वरूप आहे. श्रीकृष्ण परमात्मानं निजधामाला जाताना आपलं तेज स्वरूप या ग्रंथामध्ये ठेवले. म्हणून भागवत ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. श्रीकृष्णाची ही वाङ्मयीन मूर्ती शब्दरूपी मूर्ती आहे. उद्धवानं श्रीकृष्ण परमात्माला विचारलं होतं की देवा, आता तुम्ही निजधामाला जाणार आहे, आता द्वापारयुग संपणार आहे, कलियुग प्रारंभ होणार आहे. मग या पृथ्वीवर कलियुगामध्ये अधर्म माजेल, कलीचा प्रभाव होईल, तेव्हा लोकांनी कोणाला शरण जावं? त्यावेळेस 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, मी म्हणजे श्रीमद भागवत. माझ्या भागवताचा जो आश्रय घेईल त्याच्यावरती अधर्माचा, कलीचा प्रभाव मुळीच होणार नाही. मी म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. आणि म्हणून आपण आरतीमध्ये म्हणतो, ग्रंथ नव्हे तो हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझं भगवंता. तर अशा प्रकारे भागवतामध्ये नाथ महाराजांनी लिहिल्या या आरतीमध्ये शेवटी नाथ महाराजांनी हेच सांगितले की हा ग्रंथ नाही, हा श्रीकृष्ण परमात्मा आहे, आणि याच्यामुळे तुमचं जन्म मरण टळू शकतं. असे हे भागवत कथा मन शांती देणारं शास्त्र आहे.
एकदा बद्रीनारायणच्या क्षेत्रावरती सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 ऋषी आले होते सत्संगासाठी. त्यांची नारद महर्षीत भेट झाली. नारदाला उदास पाहून त्यांनी विचारलं, नारदा तुम्ही दुःखी का? सनकादिक ऋषींना नारदाने उत्तर सांगितलं. म्हणले, महर्षी महाराज, कृष्ण परमात्मा निजधामाला गेले, कलियुग प्रारंभ झालं. मी या पृथ्वीवरती तीर्थयात्रा केल्या, अनेक क्षेत्रावर गेलो. पुष्करला गेलो, काशीला गेलो, गयेला गेलो, हरिद्वारला गेलो, नैमिषारण्यात गेलो, कुरुक्षेत्रावर गेलो. 4ही दिशाच्या सर्व तीर्थक्षेत्रावर फिरलो, पण मला कुठंच मनशांती लाभेना. सुख कुठं दिसेना, समाधान कुठं मिळेना. कारण मला एक लक्षात आले की धर्मावरती आणि ईश्वरावरती लोकांची श्रद्धाच राहिलेली नाही या कलियुगामुळे. कुठं मला तपश्चर्या दिसलं नाही, कुठं दया नाही, कुठं दान नाही, कुठं सुचिरभूतता नाही, कुठं सत्कर्म नाही. हे शिल्लकच राहिले. मात्र कलीचा प्रभाव मात्र वाढत चाललेला मला दिसला. आणि कलीच्या वाढत्या प्रभावामुळे सगळ्या समाजामध्ये स्वैराचार बोकाळलेला आहे. समाजामध्ये भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. आणि असे हे कलीचे दोष पाहत 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 मी नाराज झालो, दुःखी झालो आणि वृंदावनला गेलो, ज्या ठिकाणी कृष्ण परमात्माने ह्या अनोख्या लीला केल्या. त्या वृंदावनला गेलो असताना तिथं मात्र मला एक नवल पाहायला मिळालं. एक स्त्री, तिच्यासोबत मूर्छित असलेले तिचे 2 पुरुष होते, 2. तर त्या स्त्रीला आम्ही विचारलं. बरं, स्त्री तरुण होती आणि ते 2 पुरुष होते ते अगदी म्हातारे होते. त्या स्त्रीला विचारल्यानंतर आश्चर्य असं मला कळालं की तिनं सांगितलं, माझं नाव भक्ती आहे आणि जे म्हातारे दिसतात ना हे दोन्ही, हे माझे मुलं आहेत. अहो आश्चर्य. मी म्हटलं, तुम्ही तरुण आणि मुलं म्हातारी, हे कसं आहे? म्हणजे बघा, आई तरुण आहे, भक्ती तरुण आहे, पण मुलं दोन्ही म्हातारे. तिनं सांगितलं, या 2 मुलाचं नाव, एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. म्हणजे कलियुगामध्ये हे रूपक रूपानं आली कथा आहे. कलियुगामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे, भक्ती तरुण आहे, भक्ती सगळीकडे आहे. पण भक्तीला आवश्यक असणारं मुक्तीसाठी जे ज्ञान आणि वैराग्य, ते ज्ञान वैराग्य कोणाजवळ नाही. म्हणजे भक्तीला पूर आलाय, महापूर आलाय, पण त्या भक्तीमध्ये ज्ञान नाही, भक्तीमध्ये वैराग्य नाही. खरं ज्ञान वैराग्य वृत्तीचे लोकच आज पाहायला मिळत नाही. पूर्वीच्या काळी संतांच्या जवळ जे ज्ञान होतं, जे वैराग्य होतं आणि भक्ती होती. ज्ञान, भक्ती, वैराग्य हा त्रिवेणी संगमी तो पाहिजेच मुक्तीसाठी आणि परमार्थ व्यवस्थित होण्यासाठी. मोक्ष जर हवा असेल तर ज्ञान, भक्ती, वैराग्य ही पाहिजेच. नुसतं ज्ञान असून, भक्ती असून किंवा वैराग्य असून चालत नाही. ज्ञान म्हणजे की परमात्मा सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. मग जगत मिथ्या आहे म्हणल्यानंतर मग या जगताचं आम्हाला आकर्षण का कामाचं? या जगताची आम्हाला आसक्ती नको. आणि जेव्हा आम्हाला जगताचं ज्ञान होईल की जगत मिथ्या आहे, हे जे दिसतं ते काही खरं नाही, कान खरं नाही, हे नष्ट होणार आहे. मग अशा नष्ट होणाऱ्या जगाबद्दल आमच्या मनात आसक्ती न निर्माण होणं म्हणजे वैराग्य. आणि नंतर मग जर समजा जगत मिथ्या नष्ट होणार आहे, फक्त जगदीश्वर सत्य असेल, तर त्या जगदीश्वराबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होणं, आमच्या मनात प्रेमाची पराकाष्ठा उत्पन्न होणं, त्याला भक्ती म्हणायचं. म्हणजे भगवंताबद्दल तुमच्या मनात प्रेम उत्पन्न होणं भक्ती आहे. हे जगत नश्वर आहे म्हणून या जगताबद्दल अनासक्ती निर्माण होणं हे वैराग्य आहे. म्हणून या ठिकाणी आणि जगताचं, परमेश्वराचं ज्ञान झालं तुम्हाला की जगत मिथ्या ब्रह्मसत्य, ब्रह्मसत्य जगत, हे ज्ञान होणं म्हणजे ज्ञान, भक्ती, वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. म्हणून नुसती भक्ती कामात नाही, भक्तीमध्ये ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. आज जर तुम्ही जगाकडे पाहिलं
तर भक्ती भरपूर आहे. पण या लोकांनाचं ज्ञान आहे का जगताचं? हे जगत मिथ्या तुम्ही मानता का? जे भक्त लोक भक्ती करतात या जगताला मिथ्या मानतात का? मग जगताला मिथ्या मानतात म्हणल्यानंतर मग या जगताबद्दल त्यांच्या मनात अनासक्ती आहे का? मग अनासक्ती असेल त्याचा अर्थ त्यांना वैराग्य प्राप्त झालं. मग इथं ज्ञान आणि वैराग्य या दोन गोष्टीची कमतरता आहे. आणि ज्ञान आणि वैराग्य समाजात कमी असल्यामुळं ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झाले. भक्तीला महापूर आला आहे. बघा तुम्ही भजन कीर्तन उत्साहानं गायन हे सगळं उत्साहानं चालू असतं, पण त्या सगळ्यामध्ये फक्त काय असते तुम्हाला भक्ती दिसते. पण या बसलेल्या मंडळीमध्ये वर बसून गायन करणाऱ्या लोकांमध्ये हवं तसं ईश्वरी ज्ञान नाही, वैराग्यही नाही. केवळ प्रसिद्धीसाठी हे सगळे कार्य चालतात. ज्ञान वैराग्य तिथं कमी असल्यामुळे हे ज्ञान वैराग्य म्हातारे झाले. नारद महर्षीने त्या भक्तीची चौकशी केल्यानंतर तिनं सांगितलं माझा जन्म द्रविड देशात झाला. आता द्रविड देशात झाला म्हणजे कसं बघा की ही भक्ती होती पण तिचा पुनर्जन्म द्रविड देशात झाला. भक्ती पूर्वीपासून होती पण लोपले ज्ञानजगी हित नेणं ती कोणी. पण हे ज्ञान लोपल्यामुळं भक्ती लोपली होती. मग या लोपलेल्या भक्तीचा या भक्तिरूपी ज्ञानाचा समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आचार्य परंपरेनं केलं. हे लोपलेलं भक्तीचं ज्ञान या आचार्य परंपरांनी द्रविड देशामध्ये हे आचार्य परंपरा झाली. शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य आणि या सर्व आचार्य परंपरेनं भक्तीची महत्ता गायली. आणि म्हणून या भक्तीला पुनर्जीवन प्राप्त झालं आणि ती तरुण झाली. लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला. मग ती म्हणली मग मी द्रविड देशात माझा जे ते मी उत्साहानं त्या ठिकाणी माझं पुनरुज्जीवन झालं. तिथून मी कर्नाटकात गेले, तिथे काही काळ वाढले. राजा रामदेवरायाच्या काळामध्ये, कृष्णदेवरायाच्या काळामध्ये ते आज तागायत कर्नाटकातही मी वाढतच गेले. कानडा विठ्ठलू कर्नाटक. त्यानंतर मग मी कर्नाटकातून मग मी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर काही काही ठिकाणी मात्र मी वाढले. कुठे कुठे माझं दर्शन होतं महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंढरपूर, आळंदी, देहू या ठिकाणी भक्तीचं तुम्हाला अमाप जनसागर दिसेल. परंतु त्या आता एवढे पंढरपुरापासून पुण्यापासून पंढरपुरापर्यंत पायी जाणारा एवढा जनसमुदाय, काय भक्ती आहे, काय भक्तीचं अलोट स्वरूप आहे. पण या सगळ्या समुदायामध्ये या प्रत्येक व्यक्तीला जाणाऱ्या भक्ताला ज्ञान वैराग्य असेल असं शक्यच नाही. वैराग्यवृत्ती त्यांच्यात असेल हे शक्यच नाही. भक्ती आहे. भक्ती असल्यामुळे लोक पायी जातील, ऊन पाऊस वारा सगळं सहन करतील. याचा अर्थ भक्तीला महापूर आलेला आहे. पण ते त्यांच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य असेलच याची गॅरंटी देता येत नाही. म्हणजे ज्ञान वैराग्याची कमतरता असल्यामुळे ज्ञान वैराग्य म्हातारे झाले. ते रूपकृपण आलेली कथा इथं. म्हणून तिनं सांगितलं महाराष्ट्रात मी काही काही ठिकाणी आहे पण गुजरातमध्ये मात्र गेल्यानंतर मी तिथं म्हातारी झाले. कोण? भक्ती. आणि गुजरातमध्ये ज्ञान वैराग्य तर नाही संपलं, ते तर मूर्छितच पडले. आता गुजरातमध्ये भक्ती म्हातारी का झाली? तर एक तर गुजरातमध्ये जास्त हिंदू धर्मापेक्षा जैन धर्माचं प्राबल्य. आणि दुसरी गोष्ट गुजरातमध्ये विकासाचं मॉडेल आहे गुजरात म्हणजे. आणि म्हणून जिथं विकास असेल तिथं भक्ती असतो. सगळे लोक विकासाच्या पाठीमागे लागले, डेव्हलपमेंटच्या पाठीमागे लागले. सगळे लोक उद्योग, विनिमय, बिझनेस या सगळ्याच्या पाठीमागे लागले असल्यामुळे भक्तीची कमतरता जाणवते. मग नारद महर्षींनी पाहिलं की
आणि म्हणले मी तिथून इथं आले, पण इथं वृंदावनात आल्यानंतर मी तरुण झाले, गुजरातमधून आले. मग तर ज्ञान वैराग्य मात्र असे म्हातारेच. नारदाने ज्ञान वैराग्य यांना जाग देण्याचा प्रयत्न केला, पण ते जागे होईना. वेद उपनिषदाचे पारायण केले, पण त्याचा उपयोग होईना. शेवटी आकाशवाणी झाली, नारदा सत्कर्म करा, सत्कर्म करा, म्हणजे ते त्यांना ज्ञान वैराग्य धष्टपुष्ट होती भक्तीसारखी. आता नारदाने अनेक विद्वानांना विचारलं की आकाशवाणी झाली, सत्कर्म करा, सत्कर्म केल्यानंतर ज्ञान वैराग्य भक्तीप्रमाणे धष्टपुष्ट होतील, तजील, तरुण होतील. अनेकांना विचारल्यानंतर त्यांना काही कोणीच त्याचं उत्तर देईना. म्हणून त्यांनी सनत कुमारांची भेट घेतली. त्या हरिद्वारला येऊन सनत कुमारांना हा प्रश्न विचारला. सनत कुमारांनी सांगितलं, नारदा सत्कर्म करा म्हणजे भागवत कथा ज्ञान यज्ञ करा. भागवत कथा ज्ञान यज्ञातल्या कथामध्ये ज्ञान भक्ती वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. आणि ज्ञान भक्ती वैराग्याचं ज्ञान त्या ज्ञान वैराग्यांच्या कानी पडून ते तरुण होते. याचा अर्थ असा आहे की भागवताच्या श्रवणाने लोकांचं भक्तीचं शास्त्र भक्ती तर वाढेलच, पण भक्तीबरोबर लोकांना याचे ज्ञान होईल की हे जगत मिथ्या आहे. आणि मिथ्या जगत असल्यामुळे या मिथ्या जगताची आपण आसक्ती सोडावी. आणि मिथ्या जगताची आसक्ती सुटली की वैराग्य प्राप्त होईल. आणि फक्त परमात्मा सत्य आहे, जगत मिथ्या आहे, हे ज्ञान होऊन परमात्म्याबद्दल भक्ती वाढत जाईल. म्हणजे ज्ञान होईल, वैराग्य प्राप्त होईल, भक्ती मिळेल. म्हणून ज्ञान भक्ती वैराग्याचा त्रिवेणी संगम भागवत ग्रंथ असल्यामुळे भागवत कथा ज्ञान यज्ञ करा, सत्कर्म करा. मग नारदांनी सनत कुमारांनाच विनंती केली. गंगाद्वाराजवळ, हरिद्वाराजवळ आनंद नावाचं तीर आहे, त्या ठिकाणी सनत कुमारानं श्रीमद भागवत कथेला प्रारंभ केला. अनेक ऋषीमुनी तिथं कथा श्रवणासाठी आले. 18,000 श्लोक, 12 स्कंद आणि 325 अध्याय असलेले हे भागवत तिथं सनत कुमाराने सांगितलं. त्यांनी सांगितलं, ज्या घरी श्रीमद भागवत कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होतं. त्या घरातील सारे पाप नष्ट होतात. आणि अशा रीतीने ही कथा चालू असताना भक्ती आपल्या वृद्धपुत्रांना तिथं घेऊन आली. आणि वृद्धपुत्रांनी संपूर्ण कथा ऐकल्यानंतर ज्ञानाचं महती, वैराग्याची महती, ही सगळी कथा ऐकल्यानंतर ते मुलं जागे झाले, तरुण झाले, तजेल झाले, सुस्थितीत त्यांना प्राप्त झाली. आणि हे पाहून त्या भक्तीला खूप आनंद झाला आणि ती प्रभूचा नामोच्चार करू लागली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे तिनं त्या ठिकाणी गायन करायला सुरुवात केलं. तिचे दोन्ही मुलं तरुण झाले. नंतर तिनं नारदा सांगितलं, नारदा आता माझी कुठं स्थापना करता. मग नारदांनी प्रत्येकाच्या हृदयात तुझी स्थापना होईल असं सांगितलं. आणि म्हणून भक्तिशास्त्राचा ग्रंथ नारद महर्षींनी लिहिला आहे. अशा रीतीनं ज्ञान वैराग्य तरुण झाले. यानंतरची कथा येते ती येते गोकर्ण उपाख्यान. आपण पाहिलं की श्रीमद भागवतानं परीक्षिती-मुक्त झाला. भागवतानं मनुष्यमुक्त होईल यात वाद नाही, पण भागवतानं पिशाच्चे देखील मुक्त होतात. भागवतानं ब्रह्मसंबंध नष्ट होतो. भागवतानं घरात असलेली बाधा नाहीशी होती, पीडा नाहीशी होती, इडा पीडा टळते. भूत पिशाचीची बाधा नाहीशी होते. ही या कथेच्या तात्पर्यातून आमच्या लक्षात येतं.
कारण हे या कथेच्या आधारावर आपल्याला सांगता येतं. प्रत्यक्ष अनुभव याचा आम्हाला कोणाला येत नाही, हे तुमचं आमचं वैयक्तिक मतही होऊ शकत नाही. पण यात कथा आहे की एका पिशाच्याची बाधा कशी मुक्त झाली, ही कथा आम्हाला व्यासाने सांगितली. आणि मग त्या कथेच्या आधारे आपण या कथेचं या ठिकाणी चिंतन करणार आहोत. व्यास म्हणतात, तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली होतं. आत्मदेव ब्राह्मण सज्जन होता. त्याची पत्नी मात्र क्रूर होती, भांडकुदळ होती, दुसऱ्याच्या उखाळ्या पाकळ्या काढणारी होती. तुंगभद्रा म्हणजे मानवी काया आणि आत्मदेव म्हणजे त्या मानवी कायामध्ये राहणारा आत्मा. धुंदुली म्हणजे वाईट बुद्धी, खाप्या मजा करणारी ही वृत्ती म्हणजे धुंदुकारी. तर ही सगळी कथा काल्पनिक आहे, रूपक रूपाने. मग भागवतातल्या सगळ्या कथा रूपक रूपाने आलेल्या आहेत, म्हणून त्या कथा सत्य आहेत आणि ह्या घडल्या असं धरून चालता येत नाही. व्यासाने रूपक रूपानं तुमच्या पुढे रूपक मांडलेलं आहे. कथा काल्पनिक आहे आणि याची ग्वाही कोणी देणार नाही. कथेत सांगितलं तो कथा भाग सांगायचा, ज्याला पटलं त्याने घ्यायचा, नाही पटलं त्यानं तो विषय सोडून द्यायचा. कारण मूळ कथाच ही रूपक रूपात आलेली काल्पनिक कथा आहे. आणि म्हणून तुंगभद्रा म्हणजे ही मानव काया, मानव देह, आणि आत्मदेव म्हणजे या देहामध्ये राहिला आत्मा, धुंदुली म्हणजे वाईट बुद्धी, आणि धुंदुकार म्हणजे खाप्या मजा करा. अशा तुमच्या आमच्या वृत्तीवरती असलेली रूपक रूपाने आलेली कथा असल्यामुळं ही काल्पनिक आहे, ही सत्य घडलेली नाही. आता या आत्मारूपी आत्मदेवाला संतती नसल्यामुळे या काल्पनिक कथेत काय सांगितले, त्या आत्मदेवाला संतती नव्हती, त्याला सुख वाटेना. त्याच्याकडे गाय होती, तिलाही वासरू नव्हतं. त्याने एक आंब्यात झाड लावलं होते, त्यालाही फळ नव्हतं. म्हणून तो स्वतःला भाग्यहीन समजू लागला आणि वनात तो गेला असताना त्याला एक तपस्वी भेटला. आत्मदेवानं तपस्व्याला सांगितलं की मला पुत्र हवा. पण आत्मदेवानं सांगितलं तुझ्या नशिबात पुत्र नाही आणि पुत्रामुळे तू सुखी होणार नाही. पण आत्मदेवानं असा आग्रह केला की नाही ना, मला पुत्र हवाच. मग त्यांनी एक फळ दिलं आणि सांगितलं की बाबा ठीक आहे, तुझ्या पत्नीला खायला दे. आत्मदेवानं ते फळ पत्नीला न देता आपलं पत्नीला दिलं. पत्नीने ताबडतोब बायकांची चर्चा केली, मीटिंग बोलवली. पण बायकाने सांगितलं की फळानं मुलगा होत नसतो, म्हणून ते फळ गाईला खाऊ घातलं. आता ही काल्पनिकच कथा आहे, सत्य नाही, वस्तुस्थितीला धरून मानायचं नाही. आणि अशा रीतीनं गाईला फळ खाऊ घातल्यानंतर हिला चिंता वाटवलेली की आता मला मूल नाही तर माझं कसं व्हायचं. उद्या जर मम्मी फळ खाल्लं नाही, मला मुलगा नाही झाला तर नवरा विचार तू काय केलं ते फळ. इतक्यात तिची बहीण आली. त्या बहिणीने सांगितलं की अगं मला पहिले 12 मुलं येतं ना, आता मी 13व्यांदा गरोदर आहे. माझी फार चिंता वाढली की मी काय करू. घरामध्ये अन्न नाही, खायला नाही, प्यायला नाही, पण संतती वाढतच चालली. हिनं सांगितलं आहे पा म्हणाली तुला झालेलं मूल मला दे म्हणाले. मागच्या दारानं आणून दे म्हणाले. फक्त समाजाला कळू नये, माझ्या नवऱ्याला आणि तुझ्या नवऱ्याला कळलं तर हरकत नाही, त्याच्या बदल्यात मी तुला पैसे देईन म्हणाले. मागच्या दारानं आणून दे, तू मेलं, मी म्हणेन झालं. असं दोघी बहिणीचा करार झाला. आणि त्याप्रमाणे मग तिला झालेला मुलगा तिनं आणून दिलं. त्याचं नाव हिनं धुंदुकारी ठेवलं. आता काय त्या काल्पनिक कथेमध्ये गंमत बघा की त्या गाईला फळ खाल्ल्यामुळे पुत्र झाला, त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गोकर्ण अत्यंत विद्वान हुशार होता त्या कथेमधला. धुंदुकारी मात्र दुराचारी, कुलघातकी होता, तमोगुणी होता, राक्षस वृत्तीचा होता, दुष्ट होता, कुपुत्र होता. पुत्राचं वाईट वागणं पाहून आत्मदेवाला वाईट वाटलं
आणि त्याने विचार केला यापेक्षा पुत्र झाला नसता तर बरं झालं असतं, आपण निपुत्रिक राहिलो असतो तर बरं झालं असतं. धुंदुकारीनं आत्मदेवाचं सगळं धन खर्चून टाकलं. आता तो माता पित्यानं मारू लागला. गोकर्णानं वडिलाला समजावून सांगितलं आणि गोकर्णाच्या उपदेशाप्रमाणे आत्मदेव वनात गेले. तिथे भगवंत चिंतन करू लागले आणि भगवंत चिंतन करता करता ते मुक्त झाले. आता पिता वनात गेला. धुंदुकारीनं आईला मारहाण करायला सुरुवात केली. मनाला वाटेल तसा तो स्वैर वागू लागला. गोकर्ण तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यानं पाहिलं तर त्या धुंदुकारीनं 5 वेश्या घरात आणून ठेवल्या होत्या. तो अनिष्ट मार्गाने वागू लागला. धुंदुकारी आपला न थांबता परत तीर्थयात्रेला निघून गेला. मग याने आईला मारहाण केल्यानंतर आईनं विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. आता या रूपक कथेमध्ये बघा, आत्मदेव म्हणजे आत्मा, धुंदुली म्हणजे वाईट बुद्धी आणि धुंदुकारी म्हणजे वाईट वृत्ती असणारा, खाप्या मजा करणारा. अशा प्रकारे ह्या रूपक रूपाचं यात कथेचं रूपांतर केले. मग हा धुंदुकारी या 5 वेशांचे चोचले पुरविण्यासाठी, आणि या 5 वेशा म्हणजे कोण आहेत? हे पंचविषय आहेत. शब्द, रस, रूप, गंध, स्पर्श हे पंचविषय म्हणजे 5 वेश आहेत. सगळ्या रूपक. आणि मग या 5 वेशांचे चोचले पुरवण्यासाठी तो चोऱ्या करू लागला, मारामाऱ्या करू लागला. एक दिवशी त्यानं राजाच्या महालात जाऊन चोरीच केली, दागदागिने आणले, त्या वेशांना दिले. आता त्या पंचविषयाने किंवा त्या वेशाने विचार केला की हा जिवंत राहिला तर राजा आम्हाला पकडी आणि आमचं धन हिरावून नाही, आम्हाला चोरीचा माल म्हणून दंड भोगावा लागेल. करता त्यांनी काय केले, या 5 वेशांनी त्याच्या गळ्याला फास लावला धुंदुकारीच्या आणि मारायला सुरुवात केली, पण तो मरेना. शेवटी त्याच्या तोंडावरती जळती निखारी ठेवली आणि त्याला मारून टाकलं. आता धुंदुकारीला मृत्यू आला, पण अधांतरी मृत्यू आल्यामुळे तो प्रेत योनीत गेला. आता गोकर्णाला त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर गोकर्णानं गैला त्याचं श्राद्ध केलं आणि गोकर्ण श्राद्ध पूर्ण करून यात आपले श्राद्ध पूर्ण झाल्यानंतर यात्रा पूर्ण केली. त्यानं तो परत घरी आला. घरी आल्यानंतर त्या घरामध्ये तो रात्री झोपला असताना कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. गोकर्णानं विचारलं, कोण आहेस बाबा तू? तुझी दशा अशी का झाली? कोण तू? भूत आहेस, पिशाची आहेस, प्रेत आहेस का कोण आहेस? तो म्हणाला, दादा मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे रे. अनेक पाप केल्यामुळे माझी स्थिती झाली आहे, मला प्रेत योनी मिळाली आहे. गोकर्ण म्हणाला, मी तुझ्यासाठी गैर श्राद्ध केलं, पिंडदान केलं, पण तू प्रेत योनीतून मुक्त कसा झाला नाही? तो म्हणला, मी काय उत्तर सांगणार? यातून एकच लक्षात येते की माझ्यासारखे पापी त्या श्राद्धानं मुक्त होणार नाहीत. याकरता तुला काहीतरी उपाय पाहावा लागेल आणि मला मुक्त कर बाबा यातून. आता खरं म्हणजे गोकर्णानं गयेला पिंडदान दिलं, श्राद्ध केलं, पण तू गंमत अशी होती की हा धुंदुकारी गोकर्णानं स्वतःचा भाऊ समजून आपल्या गोत्राचा उच्चार केला. आता खरं म्हणजे हा धुंदुकारी गोकर्णाचा मावस भाऊ आहे आणि गोकर्णाचा मावस भाऊ असल्यामुळे गोत्र बदलणार, सगोत्री नसणार. तो एका गोत्राचे राहू शकत नाहीत मावस भाऊ, कारण बहिणी वेगवेगळ्या घरात दिल्या होत्या. गोत्र वेगळं असल्यामुळं मुक्ती नाही, कारण पिंडदानामध्ये गोत्राचा उच्चार महत्त्वाचा आहे. तो उच्चार चुकल्यामुळे त्याला मुक्ती मिळाली.
आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना सूर्यनारायणाला विचारलं गोकर्णानं. सूर्यनारायण विचारला असता सूर्यनारायण म्हणाले, कारण हा सूर्याचा भक्त होता, रोज गायत्री मंत्र करत होता. सूर्य क्षणभर थांबला, त्यानं उत्तर दिलं, याच्या उद्धारासाठी तू श्रीमद भागवत कर आणि या भागवतानं त्याचा उद्धार होईल. असं सांगितल्यानंतर गोकर्णानं श्रीमद भागवत कथा करायचा निश्चय केला. सगळीकडे बातमी पसरली की गोकर्ण भागवत कथा करणार आहे. भरपूर लोक कथा ऐकायला येऊन, गोकर्ण अत्यंत विद्वान होता, ज्ञानी होता, पंडित होता. आणि भागवत कथा तिथे ऐकण्यासाठी अनेक ऋषी मुनी साधू संत आले. धुंदुकारीचं प्रेत तिथं आलं, ते पिशाच. ते पिशाची त्या ठिकाणी आल्यानंतर त्या पिशाच्याला बसायला जागा मिळेल. त्यानं पाहिलं सगळीकडे लोक, खूप गर्दी झाली. आता तिथे एक बांबूचं झाड होतं आणि त्याला 7 कांडे होते, 7 पेर होते. त्याला बासा म्हणतात, कोणी बांबू म्हणतात, कोणी कांड म्हणतात, पेर म्हणतात. तर त्या 7 कांडे असणाऱ्या बासात किंवा बांबूमध्ये ते गोकर्ण, ते पिशाच शिरलं आणि ती तिथे बसून कथा ऐकू लागली. इकडे श्रीमद भागवत कथेत प्रारंभ झाला आणि प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या दिवसाची कथा सुरू झाली. पहिल्या दिवशी या गोकर्णानं नैमिषारण्यामधील सनकादिक ऋषीनं विचारलेला, शौनकाला विचारलेला प्रश्न आणि सुतांनी भागवताचं सांगितलेलं महत्त्व, त्यानंतर भगवंताची 24 अवतार, व्यासांचा जन्म, व्यासांचा असंतोष, नारदाची भेट, नारदाने व्यासांना कृष्ण परमात्म्याचं चरित्र लिहा म्हणून सांगणं, नारदाने स्वतःचं चरित्र व्यासांना सांगितलं, भागवताची निर्मिती झाली, नंतर परीक्षिताचा जन्म, परीक्षिताला ऋषीचा शाप आणि नंतर चतुश्लोकी भागवत, विदुराचं चरित्र, सृष्टीची उत्पत्ती आणि वराह अवतार इथपर्यंतचा कथाभाग गोकर्णानं सांगितला. पहिल्या दिवसाचा हा कथाभाग संपला, वराह अवतारची कथा. वराह अवतारची कथा संपल्याबरोबर त्या बांबूची, त्या बाशाची, त्या विळूची पहिलं गाठ म्हणजे पहिलं नळकांड ताडकन फुटलं, पहिलं पेर, आणि ते धुंदुकारीचं प्रेत दुसऱ्या नळकांड्यामध्ये, दुसऱ्या बाशामध्ये, दुसऱ्या पेरामध्ये, दुसऱ्या कांड्यात येऊन बसलं. दुसऱ्या दिवशी परत कथा सुरू झाली. कपिल मुनींचा अवतार, सांख्यशास्त्र, दक्ष प्रजापतीची कथा, ध्रुवाची कथा, अंग, वेन, पृथू, पुरंजन आख्यान, प्रियव्रताची कथा, नाभिराजाची कथा, जडभरताची कथा आदी कथा ऐकताच दुसरी गाठ फुटली, दुसरं कांड फुटलं आणि ते प्रेत पुढच्या तिसऱ्या नळकांड्यात येऊन बसलं आणि तिसऱ्या दिवशीची कथा परत सुरू झाली. तिसऱ्या दिवसाच्या कथेच्या वेळेस अजाम्य ब्राह्मणाची कथा सांगितली, बृहस्पतीचा इंद्राकडून झालेला अपमान सांगितला, विश्वरूपाचा वध सांगितला, वृत्रासुराचा वध सांगितला, प्रल्हादाचं चरित्र, गजेंद्र वध, समुद्र मंथन आदी कथा होतात. तिसरा पेर, तिसरं कांड ताडकन फुटलं आणि धुंदुकारीचं प्रेत चौथ्या कांड्यामध्ये येऊन बसलं. मग चौथ्या दिवसाची दुसऱ्या दिवशी कथा सुरू झाली आणि चौथ्या दिवसाच्या कथामध्ये वामन अवताराची कथा, मत्स्य अवताराची कथा, हयग्रीव अवताराची कथा, अंबरीश राजाची कथा, हरिश्चंद्राची कथा, परशुरामाची कथा, रामचरित्र, कृष्णजन्म म्हणजे आणि गोकुळातील नंद महोत्सव आदी कथा ऐकताच
बाशाचं, देळूचं, बांबूचं चौथं कांड, चौथा पेर, चौथी गाठ फुटली आणि ते धुंदुकारीचं प्रेत 5व्या कांड्यात येऊन बसलं. 5व्या दिवशीच्या कथेमध्ये हरिहर भेट, पुतना, शक्तासूर, तृणावर्त वध, त्यानंतर नामकरण विधी, बाललीला, कृष्णांच्या क्रीडांगण लीला, दहीदूध चोरी, दामोदर लीला, वृंदावन गमन, वत्सासूर, बकासूर, धेनकासूर वगैरे, तसेच आघासूर आदी राक्षसांचा वध, त्यानंतर ब्रह्मदेवाचं मायामोह निरसन, गोवर्धन लीला, कालिया मर्दन, रासक्रीडा, बलराम आणि कृष्णाचे मथुरेत त्याने येऊन कंसाचा वध करणं आदी कथा, म्हणजे कंसवधापूर्वीपर्यंतच्या पूर्ण कथा ऐकल्यानंतर बांबूचं 5वं कांड, 5वं पेर फुटून धुंदुकारीचा प्रेतात्मा 6व्या कांड्यात येऊन बसला. यानंतर 6व्या दिवसाची कथा सुरू झाली. 6व्या दिवसाच्या कथेमध्ये वसुदेव देवकीची कृष्ण बलरामाने कैदेतून केलेली सुटका, कारागृहातून उग्रसेन राजाची सुटका करून उग्रसेन राजाला केलेला राज्याभिषेक, नंतर कृष्ण बलरामाचं उपनयन, नंतर ते सांदीपनीच्या आश्रमात गुरुगृही शिक्षणासाठी गेले, नंतर मग त्यांचे जरासंधाशी 17 वेळा युद्ध, काल येवन भस्म, नंतर बलरामाचा रेवतीशी विवाह, नंतर कृष्ण परमात्माचे 16,108 विवाह, कृष्णाचा गृहस्थाश्रम, प्रद्युम्न, अनिरुद्ध, सांब यांचे विवाह, नंतर राजसूय यज्ञ, जरासंधाचा वध, शिशुपाल दंतवक्र यांचा वध, सुभद्रा हरण, सुदामाचं चरित्र इत्यादी कथा ऐकताच 6वं कांड फुटून तो प्रेतात्मा 7व्या कांडात येऊन बसला. त्यानंतर 7व्या दिवशीची कथा प्रारंभ झाली. 7व्या दिवशीच्या कथेमध्ये भागवताचं महात्म्य सांगण्यात आलं. अवधूताने केलेले 24 गुरु, यदुकुळास मिळालेला शाप, यदुकुलाचा संहार, कृष्णाचं निजधामाला गमन, परीक्षिताचा देहत्याग, नारद भक्तीची कथा, गोकर्ण महात्म्य आदी कथा ऐकताच 7वं कांड ताडकन फुटून परीक्षिताची मोक्षकथा ऐकताच त्या बाशातून, देळूतून एक दिव्य पुरुष बाहेर आला आणि तो धुंदुकारी प्रेत योनीतून मुक्त झाला होता. त्याला स्वर्गाचं विमान आलं आणि त्यात बसून तो स्वर्गात निघून गेला. आता या ठिकाणी हे वेळू, बांबू किंवा बासा हे एक प्रतीक आहे, प्रतीकरूपाचं कथा आहे. आपण सारे बाशामध्ये, बांबूमध्ये अडकलेलो आहोत. हा बासा, हा बांबू म्हणजेच हा संसार आहे. प्रत्येक जीवात्मा 7 प्रकारच्या वासनेत अडकलेला आहे. 7 दिवसाची कथा ऐकून या धुंदुकारीच्या 7 वासना नाहीशा झाल्या, म्हणजे 7 कांडे फुटले आणि या 7 वासना नाहीशा झाल्यानंतर तो जीव मुक्त झाला. म्हणून या वासना नाहीशा व्हायला पाहिजे. या 7 प्रकारच्या वासना धुंदुकारीच्या होत्या, ह्या कुठल्या होत्या? हा धुंदुकारी रूपी जीव कुठल्या वासनेत अडकलेला होता आणि या वासना नष्ट झाल्यानंतर मग त्याला पुनर्जन्म पण नाही. कारण पुनर्जन्माचं कारण असणारी वासनाच नष्ट झाली. अहमपणा गेला, मीपणा गेला आणि विषय गेला, संपलं. वासना समूळ नष्ट झाली म्हणजे मनुष्य मुक्त होतो. या 7 वासना या धुंदुकारीच्या कुठल्या होत्या? त्याला स्त्रीची आसक्ती होती. त्याला ज्या वेश्या होत्या त्या पत्नी म्हणून होत्या, त्यांची आसक्ती त्याला होती. त्याला पुत्रांची आसक्ती होती, त्याला मुलं भरपूर होती. जो व्यवसाय तो करत होता त्या व्यवसायाची आसक्ती होती, त्याची आवड होती. आणि द्रव्य कमवण्यासाठी व्यवसाय करत होता म्हणजे द्रव्याची आसक्ती होती, कुटुंबाची आसक्ती होती, घरादाराची मालमत्तेची आसक्ती होती आणि ज्या गावात राहत होता त्या गावाची आसक्ती होती. अशा 7 आसक्त्या तुम्हा आम्हा सर्वांना आहेत.
आणि म्हणून या 7 आसक्त्या आमच्या सुटल्यानंतर, या 7 मोह आमचे नाहीचे झाल्यानंतर आमच्या मोहाचा क्षय होतो आणि मोहाचा क्षय झाल्यानंतर आम्ही मुक्त होतो. या 7 आसक्तीमध्ये जीव बांधला गेला आहे आणि यातून जीवाला सोडवण्याचा प्रयत्न करावा. श्रीमद भागवत कथेनं वासनेची एक एक गाठ सुटत जाते. भगवंताबद्दल प्रेम वाढत जातं. संसार आसक्तीच्या गाठी सुटण्यासाठी सतत भागवताचं आणि भगवंताचं स्मरण करा. नित्य नामस्मरणाने वासनेच्या गाठी सुटतात आणि अशा रीतीनं धुंदुकारीला त्याच्या वासनाच्या गाठी सुटल्या, त्याच्या मोहाचा क्षय झाला आणि म्हणून त्याला नेण्यासाठी विमान आलं आणि तो मुक्त झाला. झालेली कथा या ठिकाणी आपण कृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित करू आणि कथेला पूर्णविराम. अशा रीतीनं श्रीमद भागवताच्या 7 कथांचा संपूर्ण 7 दिवसाच्या कथाभाग या ठिकाणी संपलेला आहे आणि शेवटच्या दिवशी त्या धुंदुकारीच्या प्रेतालाही मुक्ती मिळाली. असं हे भागवताचं गोकर्ण महात्म्याची कथा श्रीमद भागवतात येते. ती कथा जरी काल्पनिक असली तरी उद्बोधक आहे. आपल्या जीवाला त्यातून काही बोध घेता येतो आणि म्हणून ही सत्य जरी नसेल, ती काल्पनिक जरी व्यासाने त्या ठिकाणी मांडलेली कथा असेल, रूपकृपात कथा असेल, तरी पण या कथेतून आपण थोडा बोध घ्यावा, सत्कर्म करावं, आपल्या ज्या वासना आहेत त्या वासना नष्ट करण्याचा प्रयत्न करावा, आपला मीपणा सोडावा, आपला अहमपणा सोडावा, आपली विषय वासनेचा त्याग करावा आणि जे काही भगवंतांनी दिलं त्यातच समाधान मानावं, सुख मानावं आणि निरंतर भगवंताची उपासना, साधना, चिंतन करावी आणि मुक्त व्हावं. असं या भागवत कथेचा या ठिकाणी संपूर्ण हेतू आहे. झालेली कथा श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित. कथेला पूर्णविराम. कृष्ण 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 कृष्ण. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय.